नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुपुष्यामृत हा नवीन वर्षातील पहिलाच आलेला सर्वार्थ सिद्धी योग. 23 तारखेला गुरुवार आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. आपल्या मराठी नववर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग. अत्यंत पवित्र दिवस असा महत्त्वाचा. मग आजच्या दिवशी जरूरच असं एक कार्य करायचं आहे. आता नेमकीच अक्षय तृतीया झालेली आहे. अनेक जणांनी सोनं वगैरे खरेदी केलं असेल, नवनवीन गोष्टी खरेदी केल्या असतील. त्यामुळेच आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी हळदीचे काही मी खास उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर गुरुचं पाठबळ वाढण्यासाठी केळीच्या झाडाच्या मुळाचा उपाय सांगणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लिहून ठेवा, म्हणजे विसरणार नाही तुम्ही. तर आज काय करायचं आहे आपल्याला? गुरुग्रह मजबूत करण्यासाठी ज्योतिषामध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. त्यामध्येच पुष्य नक्षत्र स्वतःचंच असं खास वैशिष्ट्य आहे त्याला. जेव्हा गुरुवारी हा योग येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग असा समजला जातो. बृहस्पती देव हे या नक्षत्राचे गुरु आहेत. त्यामुळेच या दिवशी नवीन वस्तू, जमीन, वाहन, सोनं अधिक चांगल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्याला शुभ फळ देतात त्या खरेदी करू शकतो. नवीन व्यवसाय देखील आपण आजच्या दिवशी सुरू करू शकतो. त्याचबरोबर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की हा योग म्हणजे हा जो टाईम आहे गुरुपुष्यामृताचा कधीपासून किती वेळापर्यंत आहे. तर 23 तारखेला रात्री 8:57 ते सकाळी 6:17 हा आपल्याला योग आहे. म्हणजे संध्याकाळी जवळजवळ तुम्ही जॉबवरून वगैरे आल्यानंतर हा योग मिळत आहे. तसेच जरी रात्रीचा मुहूर्त असला तरी दिवसभरामध्ये आपण जर काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे निश्चितच आपल्याला मिळणार आहे. आता ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा कमजोर आहे त्यांना काय त्रास होतात? तर वास्तुदोष अचानक निघतात, पितृदोष, त्याचबरोबर लग्न ठरत नाही, कामामध्ये अडथळे येतात, जॉबसाठी असाल तर तिथे स्ट्रगल करावं लागतं, पाहिजे तसं अपेक्षित प्रमोशन मिळत नाही, इन्क्रिमेंट होत नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सकाळी जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ ऐकताल तेव्हा केळीचं झाड आजूबाजूला कुठं आहे ते बघायचं आहे. त्यानंतर केळीच्या झाडाच्या इथं जाण्यापूर्वी एका बॉटलमध्ये पाणी भरायचं, थोडी त्यामध्ये हळद टाकायची आणि थोडीशी साखर टाकायची आणि हे पाणी घेऊन जायचं आहे त्या केळीच्या झाडाच्या इथं अर्पण करायचं आहे. अर्पण करायचं आहे आणि आमंत्रण द्यायचं आहे. उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. तर हे भगवंता नारायणा, हे केळीचं झाड म्हणजे साक्षात तुझं रूप आहे. बृहस्पती महाराज, मी उद्या आपलं मूळ थोडंसं घेण्यासाठी येत आहे, कारण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. या केळीच्या झाडाच्या मुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा. असं आमंत्रण द्यायचं. हळदी कुंकू, थोडीशी साखर, अक्षदा अर्पण करायच्या आणि निघून यायचं. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्या किंवा सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला शक्य असेल तर तिथे जायचं. दुपारी 12 वाजायच्या अगोदर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी थोडीशी तिथली मुळी माती थोडी सरकवून थोडीशी काढून घेऊन यायची. घरी आल्यानंतर गंगाजलाने स्वच्छ करायची, देवाऱ्यात ठेवायची. त्यावरती आपल्याला जप करायचा आहे. ओम ब्रूम बृहस्पते नम किंवा श्री स्वामी समर्थ किंवा नारायणाचा ओम विष्णवे नम विष्णवे नम असा तुम्हाला 1 माळ किंवा 3 माळा असा जप करायचा आहे. हातामध्ये ती मुळी घेऊन नंतर त्या मुळीला विधिवत हळदीने पिवळं करायचं आहे, देवाऱ्यातच ठेवायचं आहे. पिवळ्या कापडामध्ये ही आपल्याला मुळी बांधायची आहे, पिवळ्या धाग्याने गुंडाळायचं आहे. जसं एक प्रकारे आपण ताईत वगैरे बनवतो ना, त्याप्रमाणे हे बनवायचं. आणि मग त्याच दिवशी जेव्हा गुरुपुष्यामृत संध्याकाळी सुरू होणार आहे तेव्हा धूप दीप ओवाळून पुन्हा एकदा मंत्र जप करायचा 11 वेळा आणि मग ही मुळी आपल्या डाव्या दंडामध्ये किंवा गळ्यात किंवा आपल्या पर्समध्ये जिथे सतत आपल्यासोबत राहील अशा प्रकारे ठेवायची आहे. अतिशय पॉवरफुल असा खूप छान लाल किताबातील हा उपाय आहे. ज्यांना मोठे मोठे पुखराज वगैरे असे जे रत्न आहेत ते खरेदी करू शकत नाही, पण गुरु पाठबळ कमी आहे, लग्न ठरत नाही आहे, पाहिजे तशा गोष्टी होत नाही आहेत, तर लक्षात घ्या, गुरुचं पाठबळ जर असेल तर ग्रह बाकीचे कितीही कमजोर असू देत, तुम्हाला गुरु हा या प्रत्येक विघ्नातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढायला
मदत करतो. त्यामुळे गुरु जो आहे तो स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, म्हणून हा उपाय सांगितला. मोठमोठे ज्योतिषी हा उपाय तुम्हाला सिद्ध करण्यासाठी हजारो रुपये घेतात, पण आज मी आपल्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी आणि आपल्या फॅमिलीतील या सगळ्या सदस्यांसाठी हा उपाय सांगितलेला आहे. तर जरूर करा. या गुरुपुष्यामृताला नाही जमलं, तुम्ही व्हिडिओ ऐकलाय, तर पुढच्या गुरुपुष्यामृतला तरी तुम्ही करू शकता. पण लिहून ठेवा एका ठिकाणी की मला असं असं करायचं आहे. विधीपूर्वक व्यवस्थित करा. मनोभावे नामस्मरण करा. विष्णुदेवांचं नामस्मरण करा. लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करा. आजच्या दिवशी जिथे कुठे जवळपास विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे जायचं आहे आणि माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल आणि त्याचसोबत मिठाई जी कोणतीही पांढरी असेल ती अर्पण करायची, तिथे वाटायची आणि मग हे जे आहे तुम्हाला सांगितलेलं आहे तो विधी करायचा. त्याचबरोबर बघूया की आणखीन आपण काय करू शकतो, की वर्षातून एकदा गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरात झालं पाहिजे असं नियोजन जरूर करा. यामुळे सुद्धा गुरुग्रह मजबूत होतो. आपल्या स्वामींचं देखील आपण स्वामी चरित्राचं पारायण करत असतो, तर ते 3 महिन्यातून एकदा तरी निदान झालं पाहिजे. अशा प्रकारे या छोट्या छोट्या सेवा आपण करायच्या आहेत. त्याचबरोबर हळकुंड जे आहे त्या हळकुंडाचा तुम्हाला उपाय सांगते. अनेक लोकांचं लग्न ठरत नाही. लग्न ठरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे हळकुंड जे आहे ते लेकुरवाळे हळकुंड घ्यायचं आणि त्या हळकुंडाला हातात घेऊन विधिवत धूप दीप ओवाळून लक्ष्मीनारायणाय नमः, लक्ष्मीनारायणाय नमः हा मंत्र म्हणायचा. दर गुरुवारी हा जो आहे हळकुंडाला आपण धूपदीप ओवाळून हातामध्ये चार्ज करायचं आणि आपल्या खिशामध्ये वगैरे पिवळ्या पाकिटात किंवा पिवळ्या कापडामध्ये गुंडळून ठेवायचं. 5 गुरुवार, 7 गुरुवार, 9 गुरुवार असं तुम्ही या प्रत्येक दिवशी गुरुवारच्या हळकुंडाला चार्ज करायचे. मग बघा तुमचे नशीब कसं पालटतं आणि किती चांगलं तुम्हाला या गोष्टींमध्ये यश मिळत जातं. हे जे दोन्ही उपाय आहे अतिशय पॉवरफुल आहे. नाही सोने खरेदी करू शकत किंवा काही गोष्टी आहेत की आता महागाई वाढलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही या ज्या उपायांची जोड आहे ती आपल्या नशिबाला लावू शकता असं म्हणावं लागेल. कारण श्रीयंत्र किंवा मग तुम्ही आजच्या दिवशी शंख, यासोबतच गोमती चक्र, पिवळ्या कवड्या, परत हळकुंड, याचबरोबर खोबरं, वाळलेलं सुकं खोबरं या गोष्टी देखील सोबत घेऊन त्यांची पूजा करून मग ते आपल्या खाण्याच्या वस्तू किंवा देवाच्या ठिकाणी त्या ठेवू शकता. या गोष्टी आणण्याचं कारण म्हणजे या मार्गाने लक्ष्मी माता आपल्या घरात येते अशी त्यामागची भावना आहे. तर मग आता आपल्याला हळद जो आहे त्या हळदीचा उपाय पण बघूया, की प्रत्येकाच्या घरात हळद तर असतेच जरी हळकुंड नसेल तर. म्हणून घरामध्ये या दिवशी हळद ही घेऊन या. भरपूर अशी भेसळ झालेली हळद नाही तर व्यवस्थित जी आहे नॅचरल ती हळद घेऊन यायची आहे. आणि मग रोज सकाळी गुरुवारपासून या गुरुपुष्यामृतापासून रोज सकाळी चिमूटभर हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायची आणि माझा गुरुग्रह एकदम स्ट्रॉंग झालेला आहे, पॉझिटिव्ह आहे, मला सगळे मार्ग मोकळे होत आहेत असं म्हणत म्हणत हे जे अंघोळीच्या पाण्यात टाकलेलं चिमूटभर हळदीचं जे पाणी झालेलं आहे पूर्ण बादलीमध्ये ते आपल्या अंगावरती घ्यायचं आहे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. त्याचबरोबर कोणाची वाईट नजर लागली असेल ती देखील निघून जाण्यास मदत होते. गुरुवारच्या दिवशी म्हणजे आजच्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे. आपली जी दरवाजा, खिडकी वगैरे जे सगळं आहे ते सगळं हळदीच्या पाण्याने पुसून स्वच्छ करायचं आहे. आज गुरुवार असल्यामुळे तुम्हाला फरशी पुसता येणार नाही, पण मात्र हळदीचा स्प्रे मारायचा आहे, जो मी माझ्या या चॅनलवर नेहमी सांगते की स्प्रे, मॅजिकल स्प्रे तुम्ही आहे तो स्प्रेड करू शकता गुरुवारच्या दिवशी. कारण आपण फरशी वगैरे पुसत नाही, त्यामुळे हळद पाण्यामध्ये मिक्स करून गंगाजल, गोमूत्र, कापूर, लवंग हे सगळं एकत्र करून तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी असं सलग 3 दिवस हा स्प्रे मारायचा असतो. त्याचबरोबर आजच्या दिवशी संध्याकाळी गुरुपुष्यामृत असल्यामुळे तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा. चिमूटभर तुळशीला चमचाभर म्हटलं तरी एक हळदीचं पाणी अर्पण करायचं. 3 जे आहे ते आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुळशी मातेला आजच्या दिवशी म्हणायचं आहे मनोमन, हे तुळशी माता, तू माझ्या घरातील समस्त विघ्न दूर करतेस. विघ्न येण्याच्या अगोदर तू ओळखून ते तू स्वतःवर घेते. असं म्हणून जे काही विघ्न आहे ते माझ्या आयुष्यातील दूर कर अशी मनोमन प्रार्थना करायची. आणि विष्णूला प्रिय असणारी ही तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते
असा आपल्या मनामध्ये पूर्ण असा उतरवायचा आहे तो दृष्टिकोन, की माता लक्ष्मी साक्षात आशीर्वाद देत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणत म्हणत तो आशीर्वाद ग्रहण करायचा आहे. आजच्या दिवशी सकाळी जरा लवकर उठून देवपूजा करायची. देवपूजा करत असताना देखील देवांना हळदीच्या पाण्याने स्नान घालायचं, जसं मी अक्षय तृतीयेला सांगितलं होतं त्याप्रमाणेच सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहे त्या त्या करायच्या आहेत. पण लक्षात घ्या, गुरुपुष्यामृताला 1001% असा पॉवरफुल उपाय जो तुम्हाला मी सांगितलेला आहे. केळीच्या झाडाचं मूळ हे पुखराज खड्यापेक्षा देखील तुम्हाला चांगलं आणि इफेक्टिव्ह असं परिणाम दाखवणारा आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. अनेकांना पुखराज रत्न धारण केल्यानंतर साईड इफेक्ट होतो, ते सूट होत नाही. तर असं कोणत्याही प्रकारचं यामध्ये तुम्हाला होणार नाही, याची काळजी पूर्ण आयुर्वेदामध्ये आपल्या नेचरने घेतलेली आहे. तर बिनधास्तपणे तुम्ही हा उपाय करा आणि कमेंटमध्ये मला जरूर येऊन सांगा, की ताई आम्ही हे केलेलं आहे ना, आम्हाला असा असा उपायाचा फायदा झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन माहिती, साध्या सोप्या टिप्स मिळत राहतील.